गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसानं आज काहीशी कोल्हापूर शहरात उसंत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पश्चिम घाटमाथ्यावरती मुसळधार असा पाऊस आजही कोसळताना आपल्याला दिसून येतोय. सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या परिसरामधल्या आणि ती दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती पंचगंगा नदीमध्ये पाण्याची आवक झाल्यानं ही नदीचं पात्र आहे आणि ह्या पात्रामधून आजूबाजूला देखील पाणी आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेतामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी असणाऱ्या पंपिंग हाऊसला देखील आता पाणी लागलेले आहे आणि पंचगंगा सध्या 36 फूट 5 इंचावरती वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. साधारणतः 60 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधाराचा पाऊस कोसळतोय. परिणामी राधानगरी धरण आहे ते जवळपास 50% अधिक भरलेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा आपल्याला म्हणता येईल, कारण राधानगरी धरण आहे ते कोल्हापूरची तहान भागवतं. सध्या पश्चिम घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ते देखील या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट आहे, तो भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि आज जरी कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप असली तरी पश्चिम घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात एनडीआरएफचं एक पथक आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जे स्थानिक आपले जे महसूल विभागाचे अधिकारी आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपत्ती व्यवस्थापनाचे जवान देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं सध्या जरी पंचगंगेची वाटचाल संथ गतीनं इशारा पातळीकडे असली तरी देखील धोका मात्र कायम आहे. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.